छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची गोष्ट मराठा इतिहासातील एक महत्त्वाचा आणि संघर्षपूर्ण प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 3 एप्रिल 1680 मराठा साम्राज्यावर मोठे संकट आले. त्यावेळी संभाजी महाराज पन्हाळगडावर होते. दरम्यान शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांनी आपल्या पुत्र राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मराठा दरबारात राजकीय संघर्ष निर्माण झाला. संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र, पराक्रमी, विद्वान आणि युद्ध कौशल्यात निपुण होते. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून समर्थक सरदारांच्या मदतीने रायगडावर अधिकार मिळवला. राजाराम महाराजांना सुरक्षित ठेवण्यात आले आणि रक्तपात टाळण्यात आला. ही संभाजी महाराजांच्या दूरदृष्टीची खूण होती. राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी रायगडावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. वैदिक पद्धतीने ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात हा सोहळा पार पडला. त्यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज ही पदवी धारण केली. त्यांच्या राज्याभिषेकाने मराठा साम्राज्याला पुन्हा स्थैर्य मिळाले. राज्याभिषेकानंतर संभाजी महाराजांसमोर मुघल, आदिलशाही, पोर्तुगीज आणि अंतर्गत बंडखोरी अशी अनेक आव्हाने होती. तरीही त्यांनी अत्यंत धैर्याने आणि निष्ठेने स्वराज्याचे रक्षण केले. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ गादीवर बसण्याचा प्रसंग नव्हता, तर स्वराज्याच्या अखंडतेचे प्रतीक, संकटातही नेतृत्व उभं राहू शकते याचा संदेश.